आधी बरोबर या पद्धतीने आपण बघितलं. त्याच्या म्हणजेच मानसशास्त्र ग्रीक शब्द आहे हे बघितलं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं स्थित्यंतर होत गेली किंवा मानसशास्त्राचा इतिहास कसा झाला, पहिल्यांदा काय म्हटलं मग काय म्हटलं, अशा पद्धतीत आपण 6 व्याख्या बघितल्या. त्यातली पहिली व्याख्या, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र असं कोणी म्हटलं, ॲरिस्टॉटलनं. मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र, विल्यम मॅकडुगल. मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे शास्त्र, विल्यम वुंट. मानसशास्त्र म्हणजे अबोध मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, सिगमंड फ्राईड असं त्याचा इंग्लिश आहे. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, जॉन वॅटसन. मानसशास्त्र म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणारे शास्त्र, R.S. वुडवर्थ. एवढ्या व्याख्या आपण बघितल्या होत्या आणि एकेकाचं इतिहास कसा होत गेला ते आपण आता बघत आहोत. तर सुरुवातीला दर्शनशास्त्र किंवा तत्वज्ञान, मूळ तत्वाचा शोध याच्याशी निगडीतच हे शास्त्र विकसित होत गेलेलं होतं. कारण त्याचं असं आहे की भारतीय जो विकास झालेला होता तो फार अगाध होता सुरुवातीपासून. आपण कितीही जरी जगानं नाही म्हटलं तरी भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय वेद हे सर्वात प्राचीनच मानवले जातात. करोनामध्ये सुद्धा या गोष्टीची प्रचिती आलेली होती. जरी इंग्लिश लोकांनी सांगितलं असलं की ग्रीक लोकांचा इतिहास पुराण आहे, अमुक आहे, तमुक आहे, खूप जरी कितीही सांगितलं तरीही वेदाला धरूनच आहे अशा पद्धतीतच पुरावे समोर येतात. हळूहळू बघितलं तर अख्ख्या जगात सगळीकडे शिवलिंगांची स्थापना झालेली आपल्याला मिळते. अरब जिथे वाळवंट आहे तिथे सुद्धा शिवलिंग सापडलेली आहेत. इंग्लंडमध्ये सापडलेली आहेत. अमेरिकेत हनुमान सापडला आहे. अमेरिकेत लिंग सापडली आहेत. तर अशा पद्धतीत आपली संस्कृती ही सगळीकडे पसरलेली होती हे आपल्याला आपल्या पुराणामधूनही ऐकायला मिळतं. साम्राज्य पसरलेली साता सिंधू पर्यंत किंवा 7 समुद्र पार अशा पद्धतीत सुद्धा वर्णन आपल्याला मिळतं. तर त्या पद्धतीनं आपलं जे तत्वज्ञान होतं हे त्या काळी फार प्रसिद्ध मानलं जात होतं. चीनी अभ्यासक आपल्याकडे अभ्यासाला येत होते. परदेशी सर्वजण आपल्या इथली जी 4 हे होती, काय म्हणणार त्यांना, महाविद्यालय होती, त्यांच्यामध्ये लोक अभ्यासासाठी येत होते. परदेशातून सुद्धा येत होते आणि कोणालाही नाही न म्हणणारी आपली संस्कृती असल्यामुळे आपल्याकडे सगळ्या धर्मांचा उदय झालेला होता आणि त्या सर्वांचं तत्व हे मुळाशी एकच आहे या सौहार्द्यानं लोक राहत होते. काय होत होतं, तत्वज्ञानावर चर्चा होत होत्या त्या काळी. जर तुला माझं खोटं वाटतं तर मला ते पटवून सांग, मी ते मान्य करायला तयार आहे, अशा प्रकारची भूमिका घेतलेले लोक आपल्याकडे होते. आणि कोणालाही अहिंसा ह्या तत्वाचा त्यांनी प्रचार केला किंवा आपलाच धर्म मोठा असं काहीही सांगत त्यावेळी नव्हते. आणि धर्म अशी संकल्पना एक वेगळ्या पद्धतीत होती. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये सर्वांचा स्वीकार करणे ही तत्वज्ञानाची बाजू होती. सनातन हा जो म्हटला जातो त्याच्यामध्ये नंतर हळूहळू जे काही हिंदू धर्म म्हणून प्रचलित झालं तो नंतर झाला, परंतु सर्वांना सर्व गोष्टींना होय म्हणणारी अशी आपली संस्कृती होती. त्याच्यामुळे आपल्याकडे एखादा चार्वाकासारखा माणूस सुद्धा गणला गेला. त्याचं तत्वज्ञान म्हणूनच त्याला म्हणजे ग्राह्यता मिळाली. परंतु सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे न्यायशास्त्रासारखं शास्त्र सुद्धा आहे की जे तुम्ही त्याचा वापर करून सिद्धांत मांडू शकता, ते सिद्ध करू शकता. तर या पद्धतीनं आपल्या शास्त्रांचा विकास होत गेलेला होता आणि त्यांनी साधना मार्ग विकसित केलेले होते ज्या आधारे लोक स्वतःचा विकास करून व्यक्तिमत्वाचा विकास करून घेऊ शकत होते. अशा पद्धतीची उन्नत प्रणाली त्यावेळी अस्तित्वात होती. मंत्रांचा वापर करू शकत होते. मंत्र द्रष्टा ऋषी होते, म्हणजे मंत्र तयार करणारे, ज्यांना तयार नाही द्रष्टा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर ज्यांचं
प्रावीण्य इतकं होतं की वेद जसे आपण म्हणतो अपौरुषेय आहेत. मग आले कुठे लिखित लिखित स्वरूपात कसे आले? तर या मंत्र द्रष्टा ऋषींनी दर्शन करून त्या श्लोकांचं लिखाण केलं. पण त्याच्या पाठीमागे जे ज्ञान स्वरूप वेद आहेत ते अपौरुषेयच आहे. मग त्याचं वाच्य स्वरूप त्याला आणलं. शाब्दिक स्वरूप देणारे जे होते त्यांना आपण मंत्र द्रष्टा स्वरूप असं म्हटलं जातं. ज्यांनी अख्ख्या ब्रह्मांडाचं ज्ञान पिंडीमधून मिळवलं. यत पिंडी तत् ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत आहे. पिंडीमध्ये स्वतःच्या बघून ब्रह्मांडाचं ज्ञान ज्यांनी मिळवलं त्यांनी स्वतःच्या शरीराविषयी, आपल्या मनाविषयी आणि आत्मतत्वाविषयी व्यवस्थित लिहून ठेवलं. मग असे जे लोक होते ज्यांनी यम नियमापासून ध्यानापर्यंतच्या सर्व स्टेज पार केलेल्या होत्या, असे लोक वादविवाद किंवा दुसऱ्याची हिंसा करणे किंवा अशा कुठल्या गोष्टीत पडू शकतील का? अजिबात पडणार नाही. म्हणूनच आपल्या इथे काय होत असे? तत्वज्ञानावर चर्चा होत असे. राजे लोक जे होते ते या चर्चा नियमित काळ मध्ये घडवून आणत असत आणि राजाला गाईड करणारा राजापेक्षाही महान मानला जात असे, असा त्यांचा गुरु असे. चाणक्य अख्ख्या सामर्थ्याचा राजाच म्हणवला गेला नाही, परंतु त्यानंच ते साम्राज्य चालवलं. शुद्धोधन कुठला राजा तो? चाणक्य कोणाच्या दरबारात होता? सर मौर्यांच्या साम्राज्यात होते सर ते. मौर्यांच्या साम्राज्यामध्ये. त्याचं नाव काय होतं? वडिलांच्या. हा, आपला काय एवढा संबंध नाहीये, परंतु त्याच्या सल्ल्याशिवाय पान पण हलत नव्हतं, हे आपण बघितलं. असं का होतं? तर यांचे तत्वज्ञानाचे जे काही मार्ग होते ते वर्षानुवर्ष सिद्ध होत आलेले होते. म्हणूनच लोक मानतील ना, कोणालाही कशाला उगाच मानतील. आता समजा मी डॉक्टर आहे आणि मी एक पहिल्यापासूनच प्रॅक्टिस केली की मी समजा की आयुर्वेदिक तज्ज्ञ आहे आणि मी असं भरपूर प्रॅक्टिस केली की माझ्या हाताखालून किडनीचे फेल्युअरचे पेशंट मी बरे करतो, अशी माझी ख्याती झाली. ख्याती उगाच होत नाही ना. 10 पेशंट बरे झाले, ते 10 लोकांना सांगतात, मग 10 लोक अजून लोकांना सांगतात, परत पेशंट जास्ती येतात, परत बरे होतात, परत जातात, अशा पद्धतीतच ख्याती होते. बरोबर आहे? तशा पद्धतीत आपलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा मार्ग अनुसरण केल्यानंतर प्राप्ती होते, हे जेव्हा पटलं तेव्हाच लोक आपल्याकडे यायला लागले, आपल्या देशामध्ये यायला लागले, शिकायला यायला लागले आणि शिकून ते आपापल्या देशात परत गेले आणि त्यांनी तिथे आपलं तत्वज्ञान विकसित करायला सुरुवात केली. आणि त्याचा प्रभाव म्हणून आपल्याला अरिस्टोटलच्या पहिल्या व्याख्येमध्ये दिसतं की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. आता विशिष्ट पद्धतीनं जर बघायला गेलं तर आत्मा नावाची कुठली वस्तू सायन्स सिद्ध करू शकेल का? आजही करू शकलेली नाही, तेव्हा पण नव्हती. बरोबर आहे? मग त्यातच काही जे मी भोगवादी म्हणतो, ज्याला चार्वाक म्हणतो, की ज्यांनी काय नाही मानलं. त्यांनी मृत्यूनंतर काही नाही असं मांडलं, म्हणजे शरीर हेच बरोबर. काही वेदांना आहे. पण बरोबर आहे. त्याच्यानंतर बुद्ध, याला आपण काय म्हणतो? अनात्मवादी. बरोबर आहे? आत्मा मानलाच नाही, म्हणजे असं कुठली दुसरी गोष्ट आहे असं मानलं नाही. बरोबर आहे? त्यांनी हा पंचस्कंधानाच मानलं. तसंच यांनी काय 4 महाभूतांच्या संघातालाच मानलं. कशा पद्धतीत मानलं? तर त्यांच्यामध्ये जी केमिस्ट्री होते, केमिकल रिॲक्शन होते, त्यातूनच चैतन्य तत्व तयार होतं म्हटलं. बुद्धांनी काय सांगितलं? पंचस्कंद म्हणजेच आत्मा किंवा आत्मा आणि शरीर.
तर अशा पद्धतीत हे तत्वज्ञान वेगवेगळ्या स्वरूपात लोकांनी आत्मसात केलं. तर सुरुवातीला जे आपल्याकडे कन्सेप्ट होत्या, ज्या वेदातून आलेल्या होत्या, त्या कन्सेप्ट काय होत्या? तर आत्मा नावाची गोष्ट आपल्या शरीरामध्ये आहे, जी चेतना देते आणि जी आपल्याला ड्रायव्हिंग फोर्स, आपल्या विचारांचं प्रकटीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली, शरीराला चालवणारी, शरीराला गतिमान करणारी गोष्ट, चैतन्य, या स्वरूपात आपण आत्म्याला मानत होतो सुरुवातीपासून. त्याचंच हे प्रतिबिंब आपल्याला इथे दिसतं. मग ही कन्सेप्ट त्यांनी गृहीत धरून पहिली व्याख्या केलेली होती की आपल्याला जे दिसत नाही ते आत्मतत्व आहे आणि आत्मतत्वाद्वारेच जर आपलं शरीर सगळं चालत आहे, किंवा मी नावाची संज्ञा असणारा शरीरामध्ये कोणतरी आहे, ज्याला मी म्हणतो, जो ज्याला जाणीव होते, असं काहीतरी तत्व आहे. पाठी 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 मी आहे अशी जी जाणीव आहे, त्या जाणीवेला सुद्धा या लोकांनी आत्मा म्हटलं, मन म्हटलं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला त्यांनी काय नामरूप वेगळी जरी दिली तरी कन्सेप्ट इथून सुरू झाली, एवढंच सांगण्याचं आमचा तात्पर्य आहे. तर जे पुढचे कालावधीत होते त्या लोकांनी त्याला विरोध केला. ते काय म्हणाले की आत्मा हा पदार्थ आपण दाखवू शकतो का? शरीरामध्ये अमुक ठिकाणी आहे. आपल्या उपनिषदामध्ये सांगून ठेवलेलं आहे, आत्म्याची जागा कुठे आहे? हृदयात आहे. काही उपनिषदामध्ये कसं सांगितलेलं आहे? नाभिस्थानी आहे. तो प्राणाच्या साह्यानं उपवर नीचे, वर खाली होत असतो, सगळ्या शरीरात भ्रमण करत असतो प्राणाच्या आधारे, अशाही पद्धतीत सांगितलेलं आहे. परंतु एक्झॅक्ट पोझिशन कुठे आहे नाही माहिती. मग तुम्ही दाखवू शकत जर नाही, तर अशा इनव्हिजिबल तत्वावर आधारित अख्खं शास्त्र कसं काय मानू शकतो आपण? नाही मानू शकत. मग तुम्ही आत्म्याचं डिस्क्रिप्शन द्या. मग आलं काय? आलं द्रष्टा, ज्ञानी, जो काहीही हालचाल करत नाही, अप्रसवधर्मी, बरोबर आहे, अशा पद्धतीत आलं. मग अशी जर वस्तू असेल तर त्याला आत्मा हा कारणीभूत आपल्या विचारांना आहे असं कसं म्हणता येईल? जी आपण ज्याच्यावर आपण प्रयोग करू शकत नाही, ज्याच्यावर आपण कुठल्याही पद्धतीत परिमाण बसवू शकत नाही, अशी गोष्ट आत्मा आहे. मग त्याच्यावर प्रयोग कसे करता येतील? काहीतरी त्याला परिमाण लावून आपण मोजायला पाहिजे. समजा एखाद्याला दुःख झालं तर परिमाण लावून किती दुःख झालं हे मोजता येईल. म्हणजे समजा एखाद्यानं कानफटात मारली तर 1 स्केलचं दुःख झालं, आणि एखाद्याचा पाय तुटला तर त्याचं 10 स्केलचं दुःख झालं, एखाद्याच्या घरात कोणतरी मारला तर त्याचं 100 स्केलचं दुःख झालं. काहीतरी त्याला परिमाण लावण्याची पद्धत ह्यांनी विकसित करायची होती. शास्त्र म्हटल्यानंतर परिमाणाद्वारे गोष्टी सिद्धांतावर आणल्या पाहिजेत. मग मानसिक ज्या किंवा गोष्टी, शारीरिक हा दुःख. म्हणजे बोला. त्याचे प्रकार, त्याचं डिवायडेशन मानसिक किंवा शारीरिक दुःख असं पण होऊ शकतं. नाही, शास्त्र आपण अशीच विकसित झाली आहेत ना. म्हणजे आज तुम्हाला सांख्य सिद्धांत आपण गृहीत धरला, सांख्यांनी पटवून दिलं की प्रकृती आणि पुरुषानुसार अख्खा संसार कसा निर्माण झालाय. सांख्य तत्वज्ञान आपण बघितलं, पण त्याचबरोबर चार्वाक पण आपण बघितलं. चार्वाकांनी सुद्धा पटवून दिलं की नाही, की मी सांगतोय ते अशा पद्धतीत आहे. पटवून दिलंच की नाही? चार्वाकांचा सिद्धांत सुद्धा आहेच, बौद्धिक मत सुद्धा आहेच, जैन मत सुद्धा आहेच, आणि हे धर्म म्हणून आपल्याकडे विकसितही झाले. बरोबर आहे की नाही? आता हे तत्वज्ञान म्हणजे अख्खं शास्त्र आहे जगण्याचं, बरोबर आहे. मग त्याला मापदंड हे त्यांनी पण ठरवून दिले. त्याच्यामध्ये तुमच्या आचरणाचे मापदंड काय असावेत, तुम्ही कशा पद्धतीनं साधना केली पाहिजे, त्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होईल, त्याची साधना कशी असेल, या सर्व गोष्टी प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला मिळतात. तसं एक परिपूर्ण शास्त्र विकसित जर करायचं असेल तर त्याला काही मापदंड ठरवावे लागतील. उदाहरणार्थ, एखादा यम नियम न करताच आसनाला बसलाय किंवा प्राणायामच डायरेक्ट करायला बसलाय तर त्याला साधना सिद्ध होणार नाही असं लिहून ठेवलंय आपल्याकडे. बरोबर आहे. म्हणजे जर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार असंच याच प्रमाणे आपल्याला
जावं लागेल, हा क्रम ठरवून दिला. बरोबर आहे की नाही? म्हणजेच परिमाणामध्ये बसवून या सगळ्या गोष्टी त्यांनी सिद्ध केलेल्या होत्या. तद्वत कुठलंही शास्त्रामध्ये जर एखादा आपण सिद्धांत मांडणार तर त्याच्या बेस काहीतरी असला पाहिजे आणि त्याला धरून आपण गोष्टी पुढे पुढे मांडत जाणार आहोत. बरोबर आहे? मग जर बेस हा आत्मा धरला, ज्याला मोजता येत नाही, ज्याला कुठलंही भौतिक स्वरूप नाही आहे, मग त्याला आपण परिमाणं कशी लावणार? त्याच्या आधारे सिद्धांत कसे मांडणार? अशा पद्धतीत त्याच्यावर आरोप केले गेले आणि त्याच्या पुढचे जे वैज्ञानिक आले त्यांनी हा सिद्धांत बार करून टाकला. अलग लक्षात. हे काय म्हणाले की निरीक्षण आपण त्याच्यावर करू शकत नाही, प्रयोग सुद्धा करू शकत नाही, असल्या गोष्टींची आपल्याला काही गरज नाही, आपण नवीन काहीतरी मांडलं पाहिजे. कारण आपल्याला शास्त्र, मानसशास्त्र असं जर म्हणायचं असेल तर अदृश्यावर प्रयोग करून कसं चालेल? काहीतरी दृश्य गोष्टी ह्या असाव्या लागतील. म्हणून मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र नाही, अशा प्रकारे ही व्याख्या पण मागे पडली. 16वे ते 17वे शतक हा काळ यांचा मानला जातो, एरिस्टॉटलचा. नंतर व्याख्या दुसरी आली. कुठली आली? तर मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र. बरोबर आहे? मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र किंवा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा मनाचे कार्य आणि मनाची रचना यांचा अभ्यास करणारे शास्त्र. आता ही जे काही त्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये कशा प्रकारे अभ्यास केला? तर दोन प्रकारे. एक म्हणजे मनाचे कार्य आणि दुसरं काय केलं तर मनाची रचना. म्हणजे ही मूर्त गोष्ट आहे असं त्यांनी मानलं. सगळ्यात पहिलं, मन ही मूर्त गोष्ट आहे, त्याची संरचना आहे आणि त्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठी म्हणून ही व्याख्या केली. संरचनेचा अभ्यास अधिक मनाच्या कार्याचा अभ्यास, अशा दोन्ही प्रकारे व्याख्या करणारी ही दुसरी व्याख्या त्यांनी मांडली. त्याचं उद्गाता कोण होता? विल्यम मॅकडुगल. आणि इथे हे खरं सायकी आणि लोगस हे लागू पडलं. सायकी म्हणजे मन आणि लोगस म्हणजे शास्त्र. पुढे ही साधारण 16व्या शतकाच्या एंडला 17व्या शतकात ही व्याख्या 200-300 वर्ष नंतर, म्हणजे अरिस्टॉटलने जी व्याख्या मांडली त्याच्यानंतर 200-300 वर्ष नंतर ही मॅकडुगल या शास्त्रज्ञाने ही व्याख्या तयार केली. आता ही करण्यामागे त्याचं लॉजिक कसं होतं? तर आत्म्यापेक्षा मन ही संकल्पना सोपी आहे. मानवाचे सर्व आचार विचार व्यक्तिमत्व हे सर्व गोष्टी मनावर अवलंबून असतात. नंतर काही शास्त्रज्ञ झाले व त्यांचे मन आत्म्याप्रमाणेच अमूर्त असून त्यावर प्रयोग अशक्य आहेत. परत त्यांनी तेच मांडलं. त्यामुळे ही व्याख्या ही संदिग्धता असणारी, अपूर्ण, अशास्त्रीय वाटू लागली व ती सुद्धा इतिहास जमा झाली. आता यांनी त्यांचे सिद्धांत मांडलेले होते की मनाची संरचना. मग मन त्यांनी कसं विचार केलेला होता की मला जर भीती वाटली तर काय होतं? छातीत धडधडतं. मग मनाची रचना अशी आहे की मन हे हृदयाशी संलग्न आहे. आलं का लक्षात? त्यानंतर आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात म्हणजे मन चालू असतं. हे सगळे त्यांचे सिद्धांत त्यांच्या बेसिसला त्यांनी ठेवले, ज्याच्यात मन ही संकल्पना मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, नाही असं नाही, परंतु तो अपूर्ण होता. त्यामुळे मनाला सुद्धा परत काय म्हटलं गेलं? अमूर्त गोष्ट आहे. आत्म्याला जर आपण आत्म्याची व्याख्या जर आपण डिनाय केली तर मन ह्या व्याख्याला मनाला सुद्धा कुठलं परिमाण लावताय? फक्त तुम्ही स्वप्न दिसतात आणि मन धावल्यानंतर धडधडतं किंवा भीती वाटली म्हणून धडधडतं, ह्या गोष्टीला आपण मनाला रचनेमध्येही बसवू शकत नाही आणि कुठलंच परिमाण लावता येत नाही. अशा पद्धतीत म्हणून ही सुद्धा त्यांना कशी वाटली? अशास्त्रीय वाटली. त्यामुळे याचा पण त्यांनी बहिष्कार केला. आता पुढची
व्याख्या नंबर 3, मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे शास्त्र. कॉग्निटिव्ह एक्सपिरियन्स. बोधात्मक अनुभव म्हणजे काय? कॉग्निटिव्ह एक्सपिरियन्स. आता कॉग्निशन म्हणजे काय हे आधी समजून घ्या. कॉग्निशन ही आपल्या मेंदूमध्ये जशा संरचना तयार होतात त्यातून निर्माण होणारी गोष्ट असते. म्हणजे आता मी लहान मुलांच्या बाबतीत तुम्हाला समजावतो म्हणजे पटकन लक्षात येईल. 2 महिन्यापर्यंत जे मूल असतं त्याला साधारण 5 फुटापर्यंत फक्त दिसतं. 5 फुटाच्या वरचं त्याला काहीच दिसत नाही. आता आईकडे जेव्हा मूल असतं तेव्हा मुलाचं काम काय असतं? दूध पिणे आणि झोपणे, दोनच गोष्ट करतं. दूध प्यायला आई जवळ घेते मुलाला, बरोबर आहे? किती जवळ घेते? 1 फुटाच्या आत, बरोबर आहे? ज्याला ते मूल जेव्हापासून जन्मतं तेव्हापासून आईच्या 1 फुटाच्या आत कमीत कमी दिवसातून 15 ते 16 वेळा जातं. 13 वेळा जातं, 12 वेळा जातं कमीत कमी, बरोबर आहे? जितक्या वेळाला दूध पाडणार तितक्या वेळेला ते मुलाला जवळ ठेवायलाच लागतं. त्याच्यानंतर मुलाची मान स्थिर नसते म्हटल्यानंतर मानेखाली हात घातल्याशिवाय शक्य नाही. आणि कितीही लांब करून बघा, 5 फुटाच्या बाहेर जातो का आपला हात? मुलाला असं घेतलंय हाताकडे आणि लांब करून नेलंय, आहे का शक्य? नाही. 5 फुटाच्या आतच राहणं, बरोबर आहे? म्हणजे मुलाच्या दृष्टीमध्ये असणारी सर्वात पहिली ओळखणारी व्यक्ती ही कोण असते? आई असते. ज्याचं चित्र आणि संकल्पना व्यवस्थित मनामध्ये बसते मुलाच्या, अशी पहिली वस्तू, पहिली व्यक्ती कोण असते? आई असते, बरोबर आहे? आता जेव्हा मुलाला कळतं की आपल्याला संवाद साधायचा आहे, त्याला बोलायचंही कळत नसतं, त्याला दोनच भावना असतात, एक म्हणजे सुख आणि दुसरं म्हणजे दुःख. दुःख कशाचं? भूक लागल्याचं. आणि सुख कशाचं? आपल्या आधारभूत व्यक्ती जवळ असण्याचं, बरोबर आहे? थंडीपासून वारापासून वाचवणारी व्यक्ती म्हणजे कोण? आई, ज्याला आपण ओळखतो, ती आपल्या जवळ असण्याचं सुख. आणि दुसरं दुःख कसलं? भूक लागली की रडायला पाहिजे, दुःख म्हणजे भूक. आलं? ह्याला दुःखाला त्यानं प्रतिक्रिया दिलेली असते, ती म्हणजे काय असतं? रुदन किंवा रडणे. आणि सुखाला प्रतिक्रिया ते 2 महिन्यात द्यायला शिकतं, ते म्हणजे काय? हसणे. आलं का लक्षात? तर या प्रतिक्रिया त्या मुलाकडे आल्या, कुठून आल्या? कॉग्निशन मधून आल्या. ही जी प्रोसेसिंग आहे, जी त्याच्या इंटरमिडिएट आहे, म्हणजे भूक लागली आणि मूल रडलं, ह्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस आहे की नाही? काहीतरी मेंदूमध्ये झालं, काहीतरी गोष्टी झाल्या जेणेकरून रडायला आलं, बरोबर आहे? मग ह्याला म्हणतात कॉग्निशन. आलं का लक्षात? आता ह्याचा संबंध पुढच्या अनेक गोष्टींसाठी जोडला जातो, की गरज लागल्यानंतर ती वस्तू मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजणे, त्यानंतर गोष्टी दुसऱ्याला समजवण्यासाठी आपल्यामध्ये आपल्या असलेल्या अवयवांचा व्यवस्थित वापर करून गोष्टी दुसऱ्यांना समजवणे, हे सर्व कॉग्निशन मध्ये येतं. आपल्याकडे असलेल्या परिस्थितीचा योग्य वापर करून थोडक्यात आपण काय काय करू शकतो, हे सर्व गोष्टी कॉग्निशन मध्ये येतात. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला जुगाड नावाचा शब्द माहितीये? जुगाड. आपण बऱ्याच वेळा ऐकलंय सर. कुठलेही, तुम्ही कामगार समजा घराकडे कामगार कुठला तरी बोलवला, तो भैया असला तर त्याच्या तोंडी हा शब्द असणार नाही असं होणारच नाही, बरोबर? म्हणजे आता उदाहरणार्थ समजा की गेम करणे सर. हा, जुगाड म्हणजे गेम करणे काय? नाही नाही, जुगाड. जुगाड म्हणजे वस्तू जोडून नवीन वस्तू तयार करणे, गरज भागवणे.
आलं आलं का लक्षात? जुगाड म्हणजे टेक्नॉलॉजी शब्द आहे हा सर. सर हा म्हणजे जुगाड टेक्नॉलॉजी म्हणून हा शब्दच आहे वापरामध्ये. जुगाड हा टेक्नॉलॉजी हा. टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित. आता समजा एखाद्याला जुगाड म्हणजे काय तुम्हाला सांगू, की मला समजा इथून अं, काहीतरी काही म्हणजे कुठली काही आता माझ्याकडे समजा पेन नाहीये. हा, माझ्याकडे पेन, पण मला अतिशय गरज आहे की आता मला लिहायचंच आहे. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला ज्याच्याकडे जुगाड नाहीच आहे, कॉग्निशन कमी आहे, असा व्यक्ती काय करणार? धावत सुटणार इकडे तिकडे, पेन पेन, दुसऱ्याच्या खिशाला बघणार, काहीतरी करणार. आणि स्मार्ट जुगाडू जो असेल तो काय करेल? मोबाईल काढेल, आतमधलं नोट काढेल, त्याच्यामध्ये लिहिल, नाहीतर कोणाला तरी मेसेज तरी करेल ऍप मधून. बरोबर आहे. अगदीच नाही शक्य, ठीक आहे, माझ्याकडे काय आहे? शेजारी आजारी पाजारी काय मिळाला? खडू मिळाला, चल त्यानं भिंतीवर लिहून ठेव. अजून काय? त्यानं नाही होत आहे, कुठलीही काळी असणारी वाटणारी गोष्ट त्यानं तो जे काय गरजेचं आहे ते जुगाड बनवून करून ठेवेल. अशा पद्धतीत अनेक ठिकाणी अनेक टेक्निकल पर्सन्स जे असतात त्यांचं कॉग्निशन चांगलं असतं. स्मार्टनेस हा जो प्रकार आहे कॉग्निशनचंच देण आहे. आणि कॉग्निशनची कशी प्रोसेस असते हे मी तुम्हाला छोट्या मुलापासून समजावून सांगितलं. तर हे कॉग्निटिव्ह एक्सपिरियन्स हा जो प्रकार आहे तो म्हणजे मानसशास्त्र किंवा बोधात्मक अनुभवाचे शास्त्र. आता हे कसं विकसित होत जातं, तर त्याचं मी तुम्हाला काल पण उदाहरण दिलेलं, की मुलाला चटका बसल्याशिवाय आगीपासून हार्म आहे हे तुम्ही तोंडानं सांगून समजत नाही. आलं लक्षात? पाण्यात गेल्यानंतर नाकातोंडात पाणी जातं आणि आपण बुडू शकतो हे 2 वेळा पाणी नाकात गेल्यानंतरच कळतं. आलं लक्षात? त्यानंतर अशा 10 गोष्टी झाल्या की जिथे आई आणि बाबा सांगतात ते बरोबर असतं, असं मुलाला 10 गोष्टी झाल्या की, किंवा काही मुलांना 2च गोष्टी झाल्या की कळतं. काही जणांना 10-15 गोष्टी व्हायला लागतात. आई बाबांनी सांगितले त्या गोष्टी नाही म्हटलं की करायचं नाही. हे मुलांना 10-15 गोष्टी झाल्यानंतर काही मुलांना कळतं, काही जणांना 2च झाल्यानंतर कळतं. हे सुद्धा कॉग्निशनच आहे. करायचं नाही हे समजणं सुद्धा कॉग्निशनच आहे. कारण का? तर इंटरप्रिटेशन ऑफ थिंग्स झालं, गोष्टी जुळवण्याचं सामर्थ्य आलं त्याच्यामध्ये. मागच्या वेळी मला बाबांनी सांगितलेलं की एकट्यानं सायकल चालवायची नाही, बरोबर कोणतरी पाहिजे, आणि मी त्यावेळी पडलो होतो. आता जर बाबांनी सांगितलंय की एकट्यानं पाण्यात जायचं नाही, तर मी जाणार नाही, असं मूल ठरवू शकतं. हे कॉग्निशनची देण आहे. आलं लक्षात? हे कॉग्निशन हे बोधात्मक अनुभवान, मराठीत एकदम सुंदर शब्द वाटतो, आपल्याला समजायला बरं वाटतं. बोध झाला त्याला की हे करायचं आहे, हे करायचं नाहीये, हे आपल्याला फायदेशीर आहे, हे आपल्याला नको आहे. बोध. बरोबर आहे. बोध म्हणजे काय हे तुम्हाला लगेच कळतं. बोधात्मक आणि पुढे अनुभव. बोधात्मक अनुभव. बरोबर आहे. अनुभवातूनच बोध होतो आणि बोधातून अनुभव तयार करता येतो. बरोबर आहे. समजा मला असं समजलं की संस्कृत, लहानपणीच समजलं की संस्कृतच्या अभ्यासाने आपल्याला भारतीय वेद किंवा भारतीय इतिहासाचा अभ्यास करता येईल. बरोबर आहे. हा बोध मला झाला. कधी झाला? 10वीत झाला. तर मी त्या बोधाचा अनुभवात रूपांतर करणार पुढे जाऊन. संस्कृतच्या अभ्यासाने मी माझं ज्ञान वाढवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे मी माझ्याकडे जे कौशल्य कमवलं त्याचा वापर केला आणि माझ्या ज्ञानामध्ये वृद्धी केली. बरोबर आहे. वापरच नाही केला, ते तसंच ठेवून दिलं, उपयोग काय आहे? काही नाही. म्हणजेच कॉग्निशन हे आपल्याला स्वतःचा विकास करण्यासाठी आवश्यक गोष्ट असते आणि ही प्रत्येकामध्ये असतेच.
जेवढ्या आपल्या ब्रेनमध्ये सिनॅप्सेस जास्ती होतात तेवढी मुलांची IQ वाढतो वगैरे वगैरे गोष्टी आता बऱ्याच लोकांना माहिती आहेत. युट्यूबवरनं इकडे तिकडे हे कनेक्शन्स होणे निर्माण म्हणजेच कॉग्निशन निर्माण होणे. तर कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी ही अजूनही तुम्हाला अजून व्यवस्थित सांगतो की जर समजा तुम्ही कधी वृद्ध व्यक्ती बघितलेत ज्यांच्यामध्ये विसरण्याची कला निर्माण झालेली असते, त्याला काय म्हणतात? रोग झालेला असतो त्यांना, विसरतात गोष्टी. अल्झायमर असतं. हा, आणि स्पेशल काय असतं त्यांच्यामध्ये, तर ते अलीकडच्या गोष्टी ज्या असतात त्या विसरतात. म्हणजे मी आंघोळ केली हे त्यांच्या लक्षात नसतं, पण त्यांना जुनं कुठलं तरी पुराण काळातलं म्हणजे त्यांच्या तारुण्यातलं काय ते व्यवस्थित सांगत असतात. याला काय म्हणतात? डिमेन्शिया नावाचा रोग असतो. डिमेन्शिया म्हणतात. मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे, पण त्याचा हे आहे म्हणजे काय काय होतं ह्या डिमेन्शियामध्ये. तर डिमेन्शियामध्ये कॉग्निजन्स कमी होतो, म्हणजेच कॉग्नेटिव्ह रिस्पॉन्स, कॉग्नेटिव्ह एक्सपिरियन्स त्याचा डिक्लाइन होतो. म्हणजे काय होतं, तर आपल्याकडे आपण जनरली काय करत असतो, म्हणजे अगदी मानसशास्त्राच्या दृष्टीनेच सांगतो की एक असतं आपण बघतोय गोष्टी किंवा एक्सपिरियन्स घेतोय तो आपल्या मेंदूच्या कप्प्यामध्ये कुठेतरी साठवून ठेवला जात असतो, बरोबर. आणि सतत काय होत असतं, तर आतमध्ये अशा पद्धतीत जुना एक्सपिरियन्स कधी आला होता का, ही प्रोसेस सतत चालू असते आणि त्याच्याशी को रिलेशन चालू असतं. मागे एकदा मी अत्यंत उष्ण गरम वस्तूला हात लावला होता आणि माझा हात भाजलेला होता. तर आता समोर आलेला भात एवढा गरम आहे की मी जर हात लावला तर माझा हात पोळणार किंवा तोंडात घातला तर जीभ पोळणार. ही गोष्ट आपल्याला कशी कळते, तर मागच्या एक्सपिरियन्सशी को रिलेट करून, बरोबर. कॉग्नेटिव्ह सायन्स हे ह्या गोष्टीवर डिपेंड असतं. तर बोधात्मक अनुभव हा वय जसं वाढत जातं, अगदी म्हातारपण येतं तसा परत कमी होत जातं, लहानपणी अजिबात नसतो. जसजसं वय एक्सपिरियन्स वाढत जाईल तस तसं कॉग्निशन वाढत जातं आणि परत जेव्हा मेंदूचं डिग्रेडेशन चालू होतं त्यावेळी परत बोधात्मक अनुभव हा कमी व्हायला लागतो. असो, तर बोधात्मक अनुभवाचे शास्त्र ही व्याख्या कोणी केली? विल्यम वुंट. उदाहरणार्थ इथे घेतलंय मी, समजा 3 वर्षाचा एखादा मुलगा खेळता खेळता त्याचा गरम तव्यावर हात लागला. हा त्याला असलेला काय असणार आहे? बोधात्मक अनुभव असणार आहे. तर त्याला चटका बसतो, बरोबर आहे. हाच बोधात्मक अनुभव असतो आणि तो लक्षात ठेवून पुढे तो मुलगा गरम तव्याकडे जात नाही. जर्मन मधील एका शहरात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, आता पुढच्या शतकाकडे आपण चाललो, 16-17 सोडलं, 18 पर्यंत कोण होता? अरिस्टॉटल. आणि त्याच्या खालचा कोण? परत परत नावं मी जरा घेतो, कारण का तर लक्षात राहत नाहीत नंतर. मॅकडुगल. मॅकडुगल होता. मॅकडुगल नंतर हा विल्यम वुड. तिसरा विल्यम वुंट आहे. आणि हा कुठला आहे? जर्मनीचा आहे, बरोबर. तर यानं 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विल्यम वुंट यांनी बोधात्मक अनुभवावर प्रयोग सुरू केले व त्यातून त्यांनी रिवॉर्ड अँड पनिशमेंट मेथड मांडली. रिवॉर्ड अँड पनिशमेंट कॉग्निटिव्ह सायन्सवर कसा त्यांनी विचार केला ते आता प्रयोग सांगतायत बघा. त्यांनी केलेला एक प्रयोग, लहान मुलाला अनेक खेळणी खेळायला दिली व त्या खेळण्यामधील एक केसाळ प्राणी निवडून बाळाने त्याला हात लावला की जोरात टाळी वाजवायची. खूप खेळणी द्यायची मुलाला खेळायला समोर, पण त्यानं एक ठराविक खेळणं आपण ठरवून घ्यायचं की केसाळ प्राणी आहे किंवा माकड आहे समजा खेळण्यातलं, आणि त्याला त्या बालकानं हात लावला की टाळी वाजवायची. असे 4-5 वेळा केले की प्रत्येक वेळी मूल दचकते आणि नंतर त्या खेळण्याला हात लावायला जात नाही.
हा त्याचा बोधात्मक अनुभव असतो. या अनुभवातून लहान मुलांना किंवा प्राण्यांना शिकवता येईल असा सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणजे इथून मानसशास्त्राच्या उपचारांची सुरुवात झालेली होती. हा, कॉग्निशन कसं डेव्हलप करायचं हे त्यांनी समजून घेतलं, की कुठल्या पद्धतीनं आपण आपल्याला लहानपणापासून ट्रेनिंग देऊ शकतो किंवा प्राण्यांना कसं ट्रेन करता येईल हे सुद्धा शोध अशा पद्धतीनं सुरुवातीला लागला. प्राण्यांना शिकवता येईल असा सिद्धांत त्यांनी मांडला. मुलांना पण शिकवता येईल किंवा प्राण्यांना पण शिकवता येईल. यालाच जाणीवेचे शास्त्र असे पण म्हणतात. कारण बोध म्हणजेच जाणीव. आपल्याला झालेलं ज्ञान म्हणता येईल किंवा बोध किंवा जाणीव हे तिन्ही एकच शब्द आहे. जाणीवेचे शास्त्र असे पण याला म्हणता येतील. या जाणीवा किंवा बोधात्मक अनुभव आपले जीवन समृद्ध करतात. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असतो. म्हणजेच प्रत्येकाला बोध होण्याचा वेळ वेगवेगळा असतो. प्रत्येक जण आपल्यातला पटकन समजतो का? नाही. एखाद्याला एकदा सांगून समजतं, एखाद्याला 2 वेळा समजतं, एखाद्याला 3 वेळा समजतं आणि एखाद्याला 10 वेळा सांगून सुद्धा गोष्ट समजत नाही. त्यामुळे आता ह्या बोधात्मक रचनेचा अभ्यास आपल्याकडे कुठे वापरला जातो? तर आपल्यातले काही टीचर होणार आहेत पुढे जाऊन. टीचरच्या ॲबिलिटीमध्ये मुलांच्या कॉग्निशनचा विचार केले गेले म्हणजे करून शिकवणारा टीचर हा काय असतो? पॉप्युलर पण असतो आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले असतात. हे संशोधनांती सिद्ध झालंय आणि त्याच्यावर प्रयोग करून लोकांनी शिकवण्याची पद्धत कशी असावी हे डेव्हलप केलंय आणि अशा ठिकाणी सायकोलॉजिस्ट काम करत असतात. बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास करून शिक्षणाचा अभ्यासक्रम पण बनवला जातो आणि शिकवणाऱ्या शिक्षकाला ट्रेनिंग दिलं जातं की तुम्हाला कशा पद्धतीनं लोकांच्या बुद्धिमत्तेचा विचार करायचा आहे, किती वेळा शिकवायचा आहे हे शिकवलं जातं. जसं मी आता 2 वेळा 3 वेळा ही नावं तुमच्याकडून वदवून घेतली. तर बघा तुम्ही तुमचं हा तुमच्याकडे पण ह्या नोट्स असतात, सरांनी पाठवलेल्या असतात. पण तरी पण आपल्याला वाटतं की आपण इथे उभं राहावं, लेक्चरला यावं. लेक्चरला आपण बसल्यानंतर आपलं फिट होतं. याचं आहे कारण काय? आहे सर सायकोलॉजी. हा मग ह्याच्यामध्ये काय होतं नक्की? तर आपण 2 प्रकारे एक आपण ऑर्गन वापरत नाही. काय काय करतो? तर पहिलं आपण डोळ्यांनी बघतो, दुसरं काय करतो? कानाने ऐकतो, बरोबर आहे. तिसरं काय करतो? आपल्याला जर कॉग्निशन मधून कुठला क्वेश्चन पडला, मनात शंका आली तर आपण विचारतो, बरोबर आहे. या पद्धतीनं शंका निरसन केल्यानंतर आणखी फिट होतं. त्यानंतर परत आपण जेव्हा वाचणार मनन करणार तेव्हा आपलं कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जातात. त्यामुळे हे सुद्धा बोधात्मकच आहे शिक्षण हे सुद्धा, आणि त्याचा विचार अशा पद्धतीनं केलेला असतो. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो. म्हणजेच प्रत्येकाला बोध होण्याचा वेळ वेगवेगळा असतो. म्हणजेच प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते. अशा प्रकारे त्यांनी यासाठी आत्मनिरीक्षणासाठी पद्धत विकसित केली. आता मग प्रत्येकाला जर वेगवेगळा लागतो तर मग त्याला आत्मनिरीक्षणासाठी एक स्केल डेव्हलप केलं की कुठल्या गोष्टींमध्ये कुठल्या गोष्टींचा म्हणजे एखाद्याला वेळ लागतोय, एखाद्याला कमी वेळ लागतोय, एखाद्याला जास्ती वेळ लागतोय. तुमच्यापैकी कोणी शिक्षक आहेत का? तर माझं झालंय, मी करते शाळेवरती, म्हणजे डीएड हा वगैरे. हा मग मस्त. मग आता ह्यांना अगदी व्यवस्थित मी काय सांगतोय ते कळणार. आता बघा, जेव्हा आपण शाळेत जातो मुलांवरचेच आपण प्रयोग बघू. तर शाळेत गेल्यानंतर काही मुलं अशी असतात की जी कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. म्हणून ती बुद्धिमान नसतात का? असं काहीही नसतं. बोधात्मक अनुभव हा वेगवेगळा असतो प्रत्येकाचा.
एखाद्याला मी आता इथे पूर्ण एक्सप्लेन करून सांगत असतो गोष्टी. जेव्हा गोष्टी सांगत असतो त्यावेळी सुरुवात कशी असते माझी, की कोणाला काहीच माहिती नाहीये, तेव्हाच मी शिकवू शकणार. बरोबर आहे? कारण का शून्यापासून सुरुवात करूनच 100% जायचं आहे, तर आपल्याला सगळं समजावून देता येतील हे शिक्षकाची धारणा असली पाहिजे. बरोबर? या पद्धतीनं मी शिकवायला जाणार. काही जणांना 0 ते 50 पर्यंत जाईपर्यंत बोरच होतं. कशाला उगाच रटाळ लावून ठेवले, मूळ मुद्द्यावर आले असते पटकन तर संपला असता विषय, असे म्हणणारे अनेक असतात. बरोबर? त्यांचा IQ जास्ती असेल, त्यांना बोध जास्ती असेल, म्हणून त्यांना तसं वाटतं. पण मी आता तुम्हाला सांगितलं की नाही नाही, उद्या तुमचा IT चा पेपर आहे आणि मी आता शिकवणार आहे, त्याच्यातलं 50% लोकांना उद्या IT ला येणार आहे पेपरला. बघा कसे डोळे, कान, नाक, जीभ पण बाहेर काढून बसतील लोक, आहे की नाही? जिभेनं सुद्धा काय कळतंय ते घेऊया. बरोबर आहे? म्हणजे आपल्याला गरज असेल तसा आपण मेंदूचा वापर करत असतो, जिथे पाहिजे तिथेच कॉन्सन्ट्रेशन करत असतो. तशाच पद्धतीत समोर जी छोटी मुलं बसलेली असतात त्यातल्यांना आपण बघताना सर्वांकडे समान पद्धतीनं परंतु वेगवेगळं कसं बघितलं पाहिजे, तर प्रत्येकाचं कॉग्निशन हे वेगवेगळं आहे. आणि मला शिकवताना समोरच्याला समजणं अपेक्षित आहे, तर मला कमी कॉग्निशन असणाऱ्याला पण शिकवायचं आहे आणि हायर कॉग्निशन असणाऱ्याला पण शिकवायचं आहे. अशा पद्धतीनं शिकवलं पाहिजे. मग शिक्षकांना काही स्केल्स दिलेली असतात. एखादा मूल त्या वर्गामध्ये व्यवस्थित शिकतच नाही, मग शिक्षकांच्या कंप्लेंट सुरू होतात की कारण का तर मूल्यवर्धित शिक्षण वगैरे असं काय काय त्यांचं आलेलं असतं. म्हणजे त्यांना सांगायचं असतं की ह्या मुलाला 80% मार्क पडतात, माझ्या वर्गातल्या 100% मुलांना कडं येतं, 100 अंक येतात, 5 पर्यंत पाढे पाठ आहेत. हे दुसरी तिसरी चौथी काहीतरी असेल त्यांचं स्केल, की एवढ्यापर्यंत गेल्यानंतर एवढ्या गोष्टी तरी कमीत कमी आल्याच पाहिजेत मुलांना. तर याच्यामध्ये काही मुलं बसत नाहीत, काही मुलं ही तरी पण खालीच राहतात, कितीही जरी बंबार्डिंग केलं तरी त्यांना जमत नाही. मग अशी मुलं टाकाऊ आहेत का? असतीलच असं नाही. मग त्यांच्यामध्ये काय बिघाड असेल, कॉग्निशन मध्ये बिघाड आहे का, हे बघायला लागेल. बरोबर आहे? मग आपण कुठल्या गोष्टींची आपण डीलिंग करत आहोत, तर अगदी बेसिक मध्ये जातात. सगळ्यात पहिलं काय करत आहोत, आपण अक्षर समजावून देत आहोत. अजून काय करत आहोत, आपण अंकगणित समजावून देत आहोत. मग ते बघायला सुरुवात करतात. काय करायचं आहे, तर अक्षर लिहिताना किंवा अक्षर वाचताना प्रॉब्लेम आहे का, अगदी बेसिक गोष्ट. मग त्याला डी लिहिला की बी वाचतो. असतात अशी मुलं, तुमचंही लहानपण आठवून बघा. कोणाला तरी हा कन्सेप्ट असणार इथे असणाऱ्यांपैकी, की ज्याला डी लिहिला की बी वाचतो, सी लिहिला की त्याला डी वाटायला लागतो, कॅपिटल सी लिहिला की कॅपिटल डी वाटायला लागतो. अशी सुद्धा मुलं असतात. आता यांच्यामध्ये जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे, ती डेव्हलपमेंट अक्षरांसाठी प्रॉपर नसते. आलं का लक्षात? याला म्हणतात लर्निंग डिफिकल्टी. पण त्यातही प्रकार आहेत. अक्षरांसाठी की लर्निंग डिफिकल्टी ही झाली, मी उगाच तुमचं शब्दांनी डोकं खराब करत नाही, पण अक्षरांसाठी ही लर्निंग डिफिकल्टी आली. तशीच काही मुलांमध्ये अंकगणिताच्या बाबतीत असते. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला तुम्ही कितीही समजवा. एक मिनिट, मी जरा एक फोन घेतो. हा, तर आपण कुठे होतो, तर सुरुवातीला आपण काय बघितलं,
मुलांमध्ये जो लर्निंग डिफिकल्टी असते त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, काही मुलांना अक्षर वाचायला प्रॉब्लेम असतो. काही मुलांमध्ये आपल्याला काय दिसतं, तर काही मुलांमध्ये गणित नाहीच समजत. म्हणजे त्यांना असं असं दाखवा, नाही ते नाही, वरती वरती काही मुलांना अंकगणित कितीही समजावलं, म्हणजे कसं समजावतात, अगदी शिक्षक अगदी फार अपार मेहनत घेत असतात. मी बघितलंय. हे किती आहे, मग तो सांगतो 1 आहे. मग आता हे किती झाले, तो सांगतो 2 झाले. मग हे किती झाले, झाला कन्फ्यूज, काही कळत नाही. किंवा 2 अधिक 2 बघ किती झाले, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याला लिहायला लावलं 2 अधिक 2 असं लिहिलं की तो पुढे काहीच लिहित नाही. आता यांच्यामध्ये कारण काय, तर त्याच्या डोक्यात संकल्पना तयारच होत नाही की 2 अधिक 2 म्हणजे असे 2 अधिक 2 म्हणजे 4. त्याला असं कळतं 2 अधिक 2 1 2 3 आणि 4 हे त्याला कळतं. पण त्याला 2 असे लिहिले, अधिक चिन्ह काढलं, 2 लिहिले, बरोबर 4 हे त्याला लक्षातच येत नाही. काही केल्या अशी मुलं असतात. ही सुद्धा एक लर्निंग डिफिकल्टीज आहे. आता याच्यामध्ये जे कॉग्निजन्स डेव्हलप व्हायचा आहे, तो प्रत्येकाची बुद्धिमत्ता सुद्धा वेगळी आहे त्याचाही शोध आता लागलेला आहे. असं मूल जगात जगायला लायकच नाही असं असेल का, तर असंही नाही. त्याच्याकडे वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असू शकते, हे आज प्रूव्हन आहे. त्यामुळे लोकांनी आज IQ ला महत्व कमी देऊन EQ ला महत्व जास्ती द्यायला सुरुवात केलेली आहे सायन्सनं. तर ही कॉग्निजन्सची जी प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीत शास्त्र म्हणून, चिकित्सा म्हणून सुद्धा उपयोगी असते. हे लक्षात घ्या. जेव्हा पहिला शोध आपण विचार केला की काय मुलाला आपण हे दिलं काय, खेळणी, आणि त्याला टाळी वाजवली की ते दचकतं, हा प्रयोग त्याने केला सुरुवातीला. तसं प्राण्यांमध्ये पण करायला सुरुवात केली. प्राण्यांना पण काय केलं की माकडाला समजा की ह्या एक पुस्तक ठेवलं, त्या पुस्तकावरून उडी मारली की त्याला एक केळं द्यायचं. आलं लक्षात? मग हळूहळू त्याला सवय होते. आणि मग सर्कसमध्ये जेवढे प्राणी तुम्हाला खेळताना दिसतात त्या सगळ्यांमध्ये रिवॉर्ड असतो. बघितलात तर तुमच्या लक्षात येईल. तो जो ट्रेनर असतो तो काय करतो, आपल्या हातात त्यानं ठेवलेलं असतं काही ना काहीतरी, शेंगदाणा असेल, फुटाणा असेल, तो बरोबर त्या पोपटाकडनं काय पाहिजे ते करून घेतो आणि नंतर एक शेंगदाणा त्याच्या तोंडात टाकतो. याला म्हणतात रिवॉर्ड अँड पनिशमेंट थिअरी. आपण सुद्धा मुलांमध्ये ही वापरतच असतो. ज्या आया आहे तिथे त्यांनी आपल्या मुलांवर हा प्रयोग केलेलाच आहे. आणि हा त्यांच्या कॉग्निजन्स मधून केलेला आहे. हा त्यांना कोणी शिकवायला गेलेलं नव्हतं. बरोबर आहे? त्यांनी कॉग्निजन्स नुसार आपलं शास्त्र बनवलं आणि चिकित्सा पण केली. काय केली, जर तू 7 वाढण्याच्या आत परत नाही आलास तर फटकावून काढणार. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तो नाही झाला 7, कुठे काय फटकावला आजपर्यंत, दुसऱ्या दिवशी परत वॉर्निंग, तिसऱ्या दिवशी ऍक्च्युअल फटके. बरोबर, की तो तिसऱ्या दिवशी तो परत कॉग्निजन्स त्याचा डेव्हलप झाला. बरोबर आहे? अशा पद्धतीत आपण रिवॉर्ड पण दिलं. उदाहरणार्थ काय, जर तू ह्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून तुझ्या ह्याच्यामध्ये मार्क तुला चांगले मिळाले तर तुला सायकल देणार. बरोबर आहे? 10वीत मार्क चांगले पडले तर तुला सायकल घेऊन देणार. रिवॉर्ड आहे म्हटल्यानंतर माणूस धावतो. बरोबर आहे? त्या हिशोबाने कॉग्निजन्स डेव्हलप करतो, काय असेल ते पार पाडतो. अरे रिवॉर्ड अँड पनिशमेंट ही प्रक्रिया सर्व प्राण्यांमध्ये लागू पडते हे त्यांनी जाणलं आणि शास्त्रामध्ये इन्क्लूड केलं. त्या गोष्टीचा चिकित्सेमध्ये पण वापर व्हायला लागला. या पद्धतीनं आपल्याला आत्मनिरीक्षणासाठी पद्धत पण डेव्हलप केली. अशा पद्धतीत तिसरी जी व्याख्या आहे, जिथे मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे शास्त्र, हे 19व्या शतकामध्ये विल्यम वुंट यांनी डेव्हलप केलेली व्याख्या होती. आता पुढे जाऊ. आपण वेळेत आहोत ना?
हो, वेळेत आहोत. 8:44 आहे. मानसशास्त्र म्हणजे अबोध मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, ही व्याख्या ऑस्ट्रेलियन डॉक्टर सिगमंड फ्राइड यांनी केली. आता सिगमंड फ्राइडला आपण अजून डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. आपल्याला जे 3 सायंटिस्ट आहेत त्याच्यामध्ये सिगमंड फ्राइड हा अत्यंत महत्वाचा मानला जातो, ज्यांनी मानसशास्त्रावर बरेच प्रयोग केले आणि भरपूर सिद्धांत मांडून ठेवले, ज्याचा अनेक वर्ष आपल्या सर्व गोष्टीमध्ये वापर केला जात होता. म्हणजे आपल्या काळापर्यंत आजही फ्राइडचे सिद्धांत वापरले जातात काही. तर फ्राइडनं काय सांगितलं? मानसशास्त्र म्हणजे अबोध मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, ही व्याख्या ऑस्ट्रेलियन डॉक्टर सिगमंड फ्राइड यांनी केली आणि त्यांनी मनाचे 3 कप्पे मानले. मनाला त्यांनी संरचना करायला सुरुवात केली इथे. आतापर्यंत अदृश्य गोष्टींवर तर संरचना विरचना काहीच नव्हती, बरोबर. फक्त मनाशी काय काय खेळता येऊ शकतं याचा अनुभवाने पहिले 3री व्याख्या जी होती ती होती. आता 4थी व्याख्या त्यांनी करताना काय केलं? मनाचे 3 कप्पेच सांगून टाकले आणि 3 कप्प्यामध्ये काय होतं हे पण सांगितलं. मनाचे 3 कप्पे त्यांनी कुठले सांगितले? जागृत मन, सुप्त मन आणि अबोध मन. ओके, जागृत मन त्याला काय म्हणायचं? कॉन्शियस किंवा अनकॉन्शियस, हे जागृत मध्ये येतं. सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस याच्यामध्ये येतं. तर हा तर जागृत मन जे असतं त्याच्यामध्ये काय असतं? तर ज्या आपण आत्ता गोष्टी कॉन्शियसली करत आहोत या सर्व जागृत मनामध्ये असतात. वर्तमानातल्या सर्व गोष्टी या जागृत मनामध्ये असतात. विचार करणे किंवा या गोष्टी असतात त्या जागृत मनामध्येच आपण करत असतो, असा त्यांचा लिखाण आहे. त्यानंतरचं मन जे आहे तो आतला कप्पा आहे, त्याला म्हटलंय त्यांनी सुप्त मन. सुप्त मनामध्ये काय असतं? तर यात प्रचंड ताकद दडलेली असते, ज्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट विचार करून जर सुप्त मनात व्यवस्थित टाकली तर आपण प्रेरित होऊन सतत त्या गोष्टीचा आधारभूत वापर करून आपल्या वर्तनामध्ये फरक करू शकत असतो. अशा प्रकारचं जे मन असतं ते सुप्त मन असतं. आणि यामध्ये दुसरी बाजू पण त्यांनी सांगितली की जसं आपण या सुप्त मनातल्या गोष्टींचा वापर पॉझिटिव्ह गोष्टींसाठी करत असतो, तसंच या सुप्त मनामध्ये जर भयगंड गेले तर अनर्थ पण होतात. म्हणजेच या मनापासून आजार सुद्धा उत्पन्न होऊ शकतात. मग आता या गोष्टी सुप्त मनामध्ये पोचवणारं जागृत मनच असतं, ज्याच्यामधून तीव्र जेव्हा गोष्टी घडतात कुठल्याही असू देत त्याचा मन आपल्या तीव्रतेनुसार सुप्त मनामध्ये जाण्याची शक्यता असते, असं त्यांनी मानलं. म्हणजे समजा की मला व्यवस्थित गाडी चालवता येते, परंतु अचानक एके दिवशी समोर माझ्या दुसरी गाडी आली आणि मला ऍक्सिडेंट झाला. मग मी 10 दिवस डॉक्टरांकडे पडूनच होतो, पायाचं हाड मोडलं. आता ही माझ्या दृष्टीनं झाली कुठली घटना? तीव्र स्वरूपाची घटना. आणि जर ती माझ्या सुप्त मनामध्ये गेली तर त्याचा परिणाम काय होईल? गाडी घेतली कीच घाबरायला चालू होणार. गाडी हातात घेतली असे कितीतरी लोक तुम्हाला भेटतील की जे मी आधी चालवत होतो पण एक ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी सोडली. मॅक्झिमम बायका 4 व्हीलर चालवायला शिकतात लग्नाच्या पहिल्या 2 वर्षात. त्याच्यानंतर कुठेतरी गाडी घासली की त्यांचं सुप्त मन एवढं हळवं असतं की त्या गाडीला फक्त 2,000 रुपये खर्च येतो रिपेअरला, पण यांच्या सुप्त मनात ती गाडी गेलीच म्हणून समजा, आहे की नाही? ते गाडी सोडून देतात. त्याच्यामुळे यामध्ये प्रचंड ताकद पण दडलेली असते.
कारण एखादा व्यक्ती एखाद्या कठीण प्रसंगातून जातो त्यावेळी त्याच्यावर जो परिस्थितीचा इम्पॅक्ट होतो त्या परिस्थितीच्या इम्पॅक्टचा ओव्हरकम करून असा व्यक्ती प्रचंड ताकदीनं वर आलेले सुद्धा बघायला मिळतात. उदाहरणार्थ माझी एक मैत्रीण आहे. ती मैत्रीण आमच्या क्लासमध्ये दुसरी वगैरे यायची जेव्हा आम्ही डॉक्टरीला होतो तेव्हाची गोष्ट. त्यानंतर तिचं लग्न झालं. लग्नानंतर एक 5-6 वर्षांनी तिला मूलबाळ झालं. पण मूलबाळ झाल्यानंतर तिला म्हणजे मुलं झाली ती तिळं झालं तिला. 3 मुलं एकाच वेळी. आणि त्यानंतर पहिल्या 2 वर्षातच तिला ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप झाला. अत्यंत हुशार मुलगी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असणारी म्हणजे स्वतः काहीतरी करण्याची इच्छा किंवा आपल्या ज्ञानाचा लोकांना फायदा करून द्यावा ही इच्छा असणारी व्यक्ती एकदम डिप्रेशन मध्ये गेली. 2 वर्ष जवळजवळ आमचा कोणाशीच कॉन्टॅक्ट तिचा नाही. इतकी डिप्रेशन मध्ये गेली. सुप्त मनामध्ये सगळ्या गोष्टी चालू असतील. पण जेव्हा ती त्यातून वर आली तेव्हा आज तिची ओपीडी मुंबईत आहे इथे सावंतवाडीमध्ये आहे आणि तिचे म्हणजे दिवसाला ती 140-150 असे पेशंट बघते. स्पेशलायझेशन केलं डर्मॅटॉलॉजीमध्ये तिनं त्याच्यानंतर आणि त्यानंतर ती आता अशी गगनभरारीनं एकदम वर उठली. आज तिच्या बोलण्यामध्ये तिच्या वागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन आम्हाला दिसत नाही आणि कुठल्याही गोष्टीला ती अशक्य मानत नाही. म्हणजे 21 किलोमीटर रन असू दे, 45 किलोमीटर रन असू दे, सातारा हिल मॅरेथॉन, अजून कुठल्या मॅरेथॉन सगळ्या धावते. जे तिनं आयुष्यात कधीच केलेलं नव्हतं त्या सर्व गोष्टी ती करायला बघते. अशा पद्धतीत ती वर म्हणजे या सुप्त मनामध्ये प्रचंड ताकद पण असते. आलं का लक्षात? याच मध्ये दुसरं निगेटिव्ह काय तर भयगंड निर्माण करण्याची पण ताकद असते. जो मी मगाशी सांगितलं की गाडी ठोकली दुसऱ्या दिवशीपासून गाडी चालवायची बंद. भीती वाटते मला नकोच आता ती गाडी हातात घ्यायलाच नको. अशा पद्धतीत वागणारे पण भयगंडाने प्रेरित असलेले लोक आपल्याला बघायला मिळतात. अजून अबोध मन जे बोधाच्या पलीकडे आहे ते अबोध किंवा ज्याचा बोध झालेला नाही असं त्याला आपण काय म्हणतो अबोध. आणि याच्याविषयी डिस्क्रिप्शन काय आहे तर यावर आपले नियंत्रण नसते. अबोध मनामध्ये असणाऱ्या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. म्हणजे आपण विचाराने आपल्या इथली या मनातली गोष्ट प्रेरित करू शकत नाही असं यांचं म्हणणं आहे. हे 3 कप्पे झाले आणि आपण काय विचार करतो आहोत मानसशास्त्राचा अभ्यास म्हणजे अबोध मनाचा अभ्यास अशी व्याख्या त्यानं केलेली आहे सिगमंड फ्राइडनं. या मनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र असं त्यानं याची व्याख्या केली. आता याच्यामध्ये 2 गोष्टी सुप्त मनाच्या बाबतीत आपल्याला महत्वाच्या आहेत लक्षात ठेवण्यासारख्या. एक म्हणजे अहमगंड जो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आपण बघितले अहमगंड आणि दुसरा न्यूनगंड किंवा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स या गोष्टी सुद्धा सुप्त मनाचीच कामं आहेत. बरोबर आहे. तर या अनुषंगाने प्रत्येकाच्या आयुष्यावर मनाच्या जडणघडणीवर व्यक्तिमत्वावर फरक पडतो हे त्यांनी सिद्ध केलं. प्रयोग करून सिद्ध केलं काही गोष्टी. उदाहरणार्थ जर एखादा व्यक्तीला समाजामध्ये सप्रेसिव्ह वागणूक जर सतत मिळत असेल तर त्याच्या सुप्त मनामध्ये सप्रेसिव्ह ॲबनॉर्मॅलिटी होते तयार, न्यूनगंड तयार होतो. तसंच एखाद्याला पूरक वातावरण मिळालं त्यातल्या सुप्त गुणांना वाव करून देणारे लोक आसपास मिळाले तर असा व्यक्ती वर येतो हे पण आपण बघतो. त्याच्या कलागुणांना विकास करून देता येतो हे पण आपण बोधात्मक शास्त्रानुसार सुप्त मनावर काम केल्यानंतर गोष्टी घडायला सुरुवात होतात.
यांनी मनोविश्लेषणाची पद्धत मांडली. मनोविश्लेषण कसं करायचं याची एक पद्धत कोणी मांडली? सिगमंड फ्राइड यानं मांडली. मानवी वर्तनाच्या मुळाशी सुप्त आणि अबोध मनातील प्रेरणा असतात हे त्यांनी ठळकपणे सांगितलं. मानवी वर्तनावर सतत यांचा प्रभाव होत असतो. या अबोध प्रेरणामुळेच जे अनुभव आलेले असतात त्यातून अबोध मनाची जडणघडण होते. म्हणजे अबोध मनावर नियंत्रण नसतं, अबोध मनाची जडणघडण होत असते. हे लक्षात घ्यायचं. अबोध मन आपण घडवू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, पण आजूबाजूच्या परिस्थितीनुसार अबोध मनाची जडणघडण मात्र होत असते. त्यामुळे आयुष्याची पहिली 5 वर्ष या अनुभवानुसार अत्यंत महत्वाची त्यांनी मानली. आता ते पुढे आपल्याला येणारच आहे, त्यामुळे आत्ता मी इथे घेत नाही. परंतु सिगमंड फ्राइडचं अख्खं जे तत्वज्ञान होतं त्याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी डिटेलमध्ये अभ्यास करायचाच आहे पुढे. त्यामुळे आता मी इथे या सिगमंड फ्राइडकडे थांबतो. सिगमंड फ्राइडचे सिद्धांत आजही खोडून काढणं कठीण आहे. बऱ्याच गोष्टी ह्या त्याच्या आजही प्रॅक्टिकली लोक व्यवहारामध्ये वापरतात, सायंटिस्ट वापरतात. पुढे व्याख्या नंबर 5. म्हणजे सिगमंड फ्राइडचा ऱ्हास झाला वगैरे असं काही नाहीये, याची व्याख्या आजही चालू आहे. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास किंवा मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. असं कोणी मानलं? वॅटसन. हा, हे स्वतः डॉक्टर होते आणि त्यांनी हा सिद्धांत मांडला. वर्तन म्हणजे काय? आपण व्यक्तिमत्वामध्ये हा विषय आलेला आपल्याला. वर्तन याला काय म्हणणार? एक वर्तन वागण्याची पद्धत माणसाची. वर्तन म्हणजे आधीच होता. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी वॅटसन यांनी व्याख्या केली. हा ठीक आहे, पण त्याचं वर्तन म्हणजे काय असा प्रश्न आहे. मग व्यक्तिमत्व जेव्हा आपण बघितलं तेव्हा वर्तन म्हणजे काय हे आपण बघितलं. तर ती आता परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो. वर्तन म्हणजे एकाच वाक्यात सांगायचं, आजूबाजूच्या परिस्थितीवर मनुष्याने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन. आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये मानसिक जडणघडणीचा प्रभाव होतो वगैरे सगळं हे व्यक्तिमत्वाचे प्रभाव हे त्याच्यावर पडणारच आहे, कारण गतिशील ते असणारच आहे सतत व्यक्तिमत्व. आज जर मी एखाद्याला वेगळी प्रतिक्रिया दिली, उद्या त्याच्याशी मी वेगळा असू शकतो. बरोबर आहे? जेव्हा आई वडिलांनी मुलाला मारून मारून घडवला असं आपण म्हणतो, चांगल्या गोष्टींसाठी मारून मारून घडवला, तर मारणं हे काय वाईटच आहे ना. मग त्यावेळी मुलाची प्रतिक्रिया काय असते? रडणे, रागावणे ही प्रतिक्रिया असते की नाही मुलांची. पण तरीही त्यांच्याकडून ते करून घेतलं जातं आणि मग जेव्हा मुलं सक्सेसफुल होतात तेव्हा ती काय म्हणतात? त्यावेळी मला आईबाबांनी करून नसतं घेतलं तर आज माझ्याकडे ही प्रवृत्ती आली नसती. जेवढे मोठे सगळे लोक जे सक्सेसफुल आहेत त्यांच्या तुम्ही व्याख्यानामध्ये सगळीकडे हे वाक्य बघितली असा. म्हणजेच सुरुवातीला रागावणारा व्यक्ती म्हणजेच त्याचं वर्तन राग स्वरूपात होतं, पण त्याच विषयाकडे आता मात्र तो चांगलं म्हणून बघतो, म्हणजे परत वर्तन बदललं. आलं का लक्षात? एखाद्या गोष्टीसाठी मनुष्याने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन. आता हे जसजसं आपलं अनुभव वाढत जाणार, बोध वाढत जाणार, तस तशा दिलेल्या प्रतिक्रियांची पण बदल होत असणारच.
जसं व्यक्तिमत्व हे बदलणारी गोष्ट आहे, तसं वर्तन सुद्धा बदलणारी गोष्ट आहे. तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास किंवा मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र, अशा पद्धतीत व्याख्या जॉन वॅटसन यांनी केली. वर्तन म्हणजे बाह्य गोष्टींना व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया. वेगवेगळ्या घटनेवर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. त्या प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी यांनी व्याख्या केली. वर्तनाचे परत त्यांनी 2 प्रकार केले. एक म्हणजे बाह्य वर्तन. पहिला वर्तनाचे प्रकार त्यांनी 2 केले. बाह्य वर्तन म्हणजे या वर्तनांचं आपण निरीक्षण करू शकतो, त्याला आपण बाह्य वर्तन असं म्हणणार. आणि अभ्यंतर वर्तन म्हणजे त्याच्या विरुद्ध, आपण ज्याचं निरीक्षण करू शकत नाही. अभ्यंतर वर्तनाचं निरीक्षण करता येत नाही. उदाहरणार्थ काय? आपल्या भावना दाखवू शकतात. चेहऱ्यावर दिसू शकतीलच असं आहे का? नाही. भावना ह्या आतमध्ये तयार होतात. मनातल्या मनात साठवणे, घुसमटणे अशी करणारे सुद्धा व्यक्ती असतात. म्हणजे वर्तन हे नेहमीच दिसेल असं नसतं. आता हे वर्तन समजण्यासाठी त्यांनी SOR मॉडेल तयार केलं. इंग्लिशमध्ये लिहून घ्या. कॅपिटल S, त्यानंतर O आणि R, हे मॉडेल तयार केलं. सोर मॉडेल. S म्हणजे स्टिम्युलंट, O म्हणजे ऑर्गॅनिझम किंवा जीव, आणि R म्हणजे रिस्पॉन्स. पहिलं काय आहे? स्टिम्युलंट किंवा ज्याला आपण उद्दीपक असं म्हणतो. कुठलीही विषय हा समोर असायला पाहिजे, त्याच्यावरच आपण प्रतिक्रिया देणार. बरोबर आहे? समोरचं जे गोष्ट आहे ज्याच्यावर आपण प्रतिक्रिया देणार त्याला म्हटलेलं आहे स्टिम्युलंट. समजा माझ्यासमोर अचानक साप आला, तर साप हे स्टिम्युलंट झालं. मग माझ्याकडे फ्लाईट और फाईट मेकॅनिझम असतात आपल्यामध्ये, सोडा, पण माझ्यामध्ये काहीतरी वृत्ती तयार होईल की मला समजा पळून जायचं आहे, किंवा मला प्रतिक्रिया काय द्यायची आहे हे मी ठरवणार. बरोबर आहे? माझ्या जुन्या अनुभवावरून साप चावला तर मरायला होईल बाबा, पळून जाऊया, हा विचार मी केला कॉग्निटिव्ह सायन्स नुसार, आणि तिथून पळून गेलो. पळून जाणे हे वर्तन आहे. ह्याच्यामधली बाह्य वर्तन काय आहे? पळणे. 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 पळणे हे दिसलं, पण माझ्या मनामध्ये त्या सापाविषयीची झालेली असलेली भीती आणि त्यातून पळून जाण्याचा केलेला विचार हे भावनिक आहे. बरोबर आहे? जे भावनिक वर्तन आहे ते त्याच्या मुळाशी आहे की नाही? मग वर्तनाच्या 2 बाजू आपण बघता येतील. एक म्हणजे बाह्य वर्तन आणि अभ्यंतर वर्तन. हे आपण मगाशी त्याचे प्रकार बघितले. आणि वर्तन समजण्यासाठी हे मॉडेल तयार केलेलं आहे. स्टिम्युलंट किंवा उद्दीपक, जीव किंवा ऑर्गॅनिझम, आणि प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स. बरोबर आहे? आता त्याला अजून एक उदाहरण घेऊया की कसं असतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण प्रतिक्रिया देणे म्हणजे आपण वर्तन असं मानलं. बरोबर? आता एक गोष्ट आपण घेऊ की शिक्षकांनी वर्गात प्रश्न विचारला, भारताची राजधानी कुठली? एक प्रश्न शिक्षकांनी विचारला. हे झालं उद्दीपक किंवा स्टिम्युलंट. सगळ्यांना विचारला, वर्गात पोरं आहेत. बरोबर? मग त्याचा रिस्पॉन्स कसा येतो बघा. रिस्पॉन्स हा वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ रोहन पटकन उत्तर देऊन सांगतो, मला माहिती आहे, दिल्ली. पटकन. रिस्पॉन्स टाइम काही कमी जास्ती नाही, फाटकन उत्तर देतो. अजून सानिका असेल, ती काय म्हणते? शांतच बसते. कारण का? कॉग्निशन डेव्हलप झालेलं नसेल.
बरोबर. तिच्या दृष्टीनं दिल्ली ही कधी महत्वाची नव्हतीच, लक्षात ठेवण्याची आवश्यकता पण नव्हती. बोधात्मक शास्त्र हे तिच्या दृष्टीनं जसं आवश्यक आहे तशीच ती घेणार. बरोबर आहे. या पद्धतीनं ती शांत बसते. अजून सचिन काय करेल, इकडे तिकडे बघण्यातच त्याला इंटरेस्ट असेल. कोणाच्या दप्तरात किती पेन्सिल आहेत, कुठे गोट्या कोणाकडे आहेत, याच्याचकडे त्याचं लक्ष असेल. त्याचा प्रश्नाकडे लक्ष सुद्धा नसेल कदाचित. म्हणजे तो दुर्लक्षच करू शकतो अशा प्रश्नाकडे. आणि अजून एखादा मुलगा घ्या की जो प्रश्न दिल्यानंतर रडायलाच घेईल. मला प्रश्न विचारला आणि मला ते येतच नाही आहे म्हणून तो रडायला बसेल. म्हणजे वर्तन हे प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. आलं का लक्षात. एकच वर्तन अपेक्षित आहे का सगळ्यांकडून? नाही. बरोबर. मग ह्याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी गृहीतच धरल्या की उद्दीपक एक असतं, एक जीव असतो जो वर्तन करणार असतो, आणि त्यानं दिलेली प्रतिक्रिया ही तिसरी असते. बरोबर. त्या प्रतिक्रियेचे परत 2 पार्ट पडतात. एक म्हणजे बाह्य, जो आपल्याला निरीक्षण करू शकतो आपण ज्याचं, आणि जो निरीक्षण करता येत नाही असा भावनिक पार्ट जो आतमध्ये असतो. वर्तनाची व्याख्या अशी करता येईल की व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट याचे निरीक्षण करता येते आणि नोंद घेता येते, त्याला वर्तन असे म्हणतात. अशी व्याख्या यानं केली व्यवस्थित वर्तनाची. ठीक आहे. अजून 5 मिनिटं घेऊ, शेवटची व्याख्या राहिलेली आहे तेवढी घेतो आणि थांबवतो. हो सर. हा, नको सर, नको सर. जायचं झालं. ओके, चालेल, उद्या घेऊ. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद सर. राम सर, रेकॉर्डिंग थांबवा.